नमो बुद्धाय. जय भीम. मी उज्ज्वला आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण सुवर्णहंस जातक कथा बघूयात. संदर्भ जातक टेल्स. एकदा गौतम बुद्ध यांनी भिक्खूंना भूतकाळातील एक कथा सांगितली. वाराणसी नगरीत एक गरीब स्त्री राहत होती. तिला 3 मुली होत्या. तिचा पती मृत्यू पावला होता. त्यामुळे त्या खूप दुःख आणि गरिबीत जीवन जगत होत्या. त्या स्त्रीचा पती आपल्या चांगल्या कर्मामुळे पुढच्या जन्मात सुवर्णहंस झाला. त्याच्या शरीरावरील पिसं सोन्यासारखी चमकत होती. एक दिवस त्याने आपल्या पूर्वजन्मातील कुटुंबाला पाहिलं. त्यांची गरिबी आणि दुःख पाहून त्याच्या मनात करुणा निर्माण झाली. तो त्यांच्या घराजवळ गेला आणि म्हणाला, घाबरू नका, मी तुमचाच पूर्वजन्मातील पती आहे. तुमच्या मदतीसाठी आलो आहे. सुरुवातीला त्या स्त्रीला आश्चर्य वाटलं, पण हंसाने जुन्या आठवणी सांगितल्या तेव्हा तिला विश्वास बसला. मग सुवर्णहंस म्हणाला, मी प्रत्येक वेळी एक सोन्याचं पीस देईन. ते विकून तुम्ही सुखाने जगू शकता. त्या दिवसापासून तो अधूनमधून येत असे आणि एक सुवर्ण पीस देत असे. त्या पिसामुळे त्यांचं जीवन सुधारू लागलं. घरात अन्न, कपडे आणि आवश्यक वस्तू येऊ लागल्या. पण काही काळानंतर त्या स्त्रीच्या मनात लोभ निर्माण झाला. ती विचार करू लागली, हा हंस एक पीस देतो. जर मी एकाच वेळी सगळी पिसं घेतली तर मी खूप श्रीमंत बनेल. एक दिवस सुवर्णहंस घरात आला असताना तिने त्याला पकडलं आणि त्याची सगळी पिसं उपटून घेतली. पण जसं पिसं उपटली ती लगेच पांढऱ्या पिसात बदलली. सुवर्णहंस वेदनेने तडफडू लागला. तो दुःखी होऊन म्हणाला, लोभामुळे माणूस स्वतःचं कल्याण नष्ट करतो. काही दिवसांनी त्याची नवीन पिसं आली, पण ती साधीच होती, सोन्याची नव्हती. यानंतर सुवर्णहंस कायमचा उडून गेला आणि पुन्हा कधी परत आला नाही. त्या स्त्रीला आपल्या लोभाचा खूप पश्चाताप झाला. पण वेळ निघून गेली होती. तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले, अतिलोभामुळे सुखही नष्ट होते. शिकवण, समाधान आणि संयम हेच खरं धन आहे. लोभ शेवटी दुःखच देते.